बाबू, हा घ्या तुमचा कमी साखरेचा चहा. अगं राधिका, आम्ही घरी जाऊन केला असता ना. का काही प्रॉब्लेम आहे का इथे प्यायला? तर तसं तर मी काकाजींना पण म्हणत होते, पण आता त्यांना कामच आहे म्हटल्यावर आपण काय करणार आहे ना. तसं नाही ग, कालपासून तुझी धावपळ बघतोय ना आम्ही. आता आणखी हा त्रास कशाला? त्रास कसला काकीजी? हा कायच्या काहीच बोलता तुम्ही. आता एकदा आपलं ठरलंय ना, मी तुमची मुलगी आहे म्हणून. मुलीला काही त्रास होतो का आई वडिलांचा? बरं बाई, आता ह्याच्या पुढे पुन्हा असं बोलणार नाही. पण राधिका, खरं सांगू, तुझ्याकडे बघून असं वाटतं सगळ्या आई वडिलांना तुझ्यासारखेच मुलगा किंवा मुलगी का मिळत नाहीत. एक तू जी अशी आहेस ती सगळ्यांसाठी माणुसकीच्या नात्यानं झटत असतेस. नाही तर तो पंकज, अगं रक्ताचं नातं असून स्वतःच्या आईवडिलांशी कसा वागला तो? किती हा विरोधाभास. राहू द्या ना काकी, जितका विचार कराल तितका दिमाग खराब होऊन जाईल तुमचा. काही गोष्टी जिथल्या तिथेच सोडलेल्या बऱ्या. नाही हं? या गोष्टीतूनच धडा शिकायचा आपण. नानाजींकडे बघून तर मी ठरवलंय, रोज सकाळी फिरायला जायचं, वेळच्या वेळी जेवायचं आणि औषधाची टाळाटाळ तर अजिबात करायची नाही. आता आपल्या तब्येतीची आपणच काळजी घ्यायला नको का? पंकज नाही वेळेवर पोचू शकला तर हा काय पोचणार? आमचा परदेशात जाऊन बसलाय, तो कसला येतोय परत? खरंय तुमचं. सगळ्याचं सोंग आणता येते, पण पैशाचं सोंग नाही आणताय. म्हणून मी पण थोडे थोडे पैसे साठवत राहते. तसं यांच्यासारखी काय मी नोकरी बिक्री करत नाही, पण आपले आडी अडचणीला लागतील म्हणून थोडे किराण्यातनं, थोडे घरातल्या सामानातनं, भाजीतनं थोडी थोडी काटकसर करत पैसे बाजूला ठेवते. होत अगदी बरोबर. बाई, आता काय झालं? नाही काही नाही. अथर्व घरी यायच्या आधी मला भाजी आणि किराणा आणायला जायचं होतं. तुम्ही बसा, तुम्ही आधी चहा पिऊन घ्या, तवर मी थैली घेऊन येते. ते नको घेऊ, तुला हवं खायला? हे घे, हे घे, एक घे. एवढंच खा, एवढंच खा. बरं ठीक आहे, राहू दे. जा आजोबांजवळ खेळ. कशात बाबा? बरे आहे ना? अथर्व, नेहा, नीट खेळा, पडू गिडू नका. Hey, what she's doing? You know, she's gone case, you know. Lower middle class. वहिनी, भाजी निवडायची जागा बगीचा राहते की नाही मला माहित नाही, पण कचरा फेकायची जागा बगीचा नाही एवढं तर नक्कीच समजून राहिलं मला. आता आपली सोसायटी म्हणजे आपलं घरच राहते ना. आता आपल्याच घरात कचरा टाकणं मला तरी हाय स्टँडर्डचं नाही वाटत बा. द्या राधिका ताई, तो कचरा माझ्याकडे द्या, मी नेऊन टाकतो कचरा पेटीत. नाही नको, टाकीन मी. तसंही आपलं काम आपणच केलं पाहिजे ना. महादेव भाऊ, तुम्हाला ते ट्रान्झिस्टरचे सेल हवे होते ना, तुमच्यासाठी आणले. खरंच की काय? हे घ्या, घ्या. अहो आता सामान आणायला गेली होती ना, तेव्हाच आणले. धन्यवाद राधिका ताई. तुम्ही धन्यवाद काऊन म्हणून राहिले? आता तुम्ही एवढं रात्रभर जागून इथे आमच्या घराचं, सोसायटीचं संरक्षण करता. तुमच्यासाठी आम्ही एवढं पण करायचं नाही का? ना रात्रभर नुसती गाणीच ऐकत बसू नका, घस्त पण गाला. अहो हल्ली चोऱ्या खूप वाढून राहिल्या, असं सांगूनच राहिले बातम्यांमध्ये. हो हो, तुम्ही अजिबात काळजी करू नका, आम्ही आहोत ना. बरं येतो हा ताई. बर. अथर्व, नेहा, चला रे, चला लवकर. बाबा येते. हा येते बाळा. तू इथे आहेस, मी घरी जाऊन आले. अगं पोरांना खेळायचं होतं
म्हटलं खालीच येऊन बसावं, त्यांच्याकडे लक्ष पण राहील आणि भाजी पण निवडून होईल. झाली का तुझी तयारी? हो झाली, तयारी झाली. उद्या शूटिंग आहे ना स्वयंसिद्धाचं. हो का? बढिया. बरं, तुला माहितीये आमचा शो गुरुनाथच्या कंपनीने स्पॉन्सर केलाय. हो का? यांनी तर मला काही सांगितलंच नाही. छोट्या छोट्या गोष्टी सांगत नाही तुला, हे सांगणार आहे. बरं ते जाऊ दे. सगळ्यात महत्वाचं, उद्या शो मध्ये आम्ही गुरुनाथला इन्व्हाइट केलंय. बापा काय सांगून राहिली? अगं खरंच. आणि उद्या तू सुद्धा यायचंय शूटिंगला. कायचं काही बोलून राहिलीस तू तर? मी कशाला? अगं असं काय करतेस? उद्या तुझा नवरा पहिल्यांदा आमच्या शो मध्ये येणार आहे. त्याला चिअर करायला तू नकोस का तिथे? आणि तसंही तुला शूटिंग बघायचंच होतं ना. अगं पण आणि पण बिण काही नाही, उद्या तू येतेस तिथे, ठरलं? आणि हो, त्याला सांगू नकोस तू येतेस ते. का? काहून म्हणजे सरप्राईज नाही का होणार तो? तुला अचानक तिथे आलेलं बघून शॉक बसेल त्याला. अगं पण बिण काही नाही. नाही, तसं पण नाही. म्हणजे त्यांना नाही आवडलं तर? का नाही आवडणार? आणि हे बघ, मुख्य म्हणजे मी इन्व्हाइट करते तुला, तू स्वतःहून थोडीच येतेस, त्यामुळे तो काही बोलण्याचा प्रश्नच येत नाही. तेव्हा येतेस तू. येईन. नवऱ्याचं कौतुक बघायला कुठल्या बायकोला नाही आवडणार? वाव, तू टीव्ही शो वर दिसणार आहेस. येस. गॅरी, मला पण यायचंय. कुठे? टीव्ही शोवर? अगं नेलं असतं पण जरा प्रॉब्लेम आहे. आता काय प्रॉब्लेम आहे? आय मीन त्या दिवशी प्रेझेंटेशन मीच दिलं होतं ना, मग आता आपल्या कंपनीला रिप्रेझेंट करायला आपण दोघंच गेलं पाहिजे, राईट? प्लीज ना, मला काही माहिती नाही, मला यायचंय. मलाही टीव्हीवर दिसायचंय. आय अंडरस्टँड, पण नाही ग पॉसिबल. प्लीज समजून घे. ओके, पण मग त्या बदल्यात मला तुझ्याकडून काहीतरी हवंय. काय हवंय? त्या दुकानात जो सेल होता ना त्या दिवशी, तो एक्सटेंड झालाय विथ न्यू ब्रँड्स. मला परत शॉपिंग करायचंय. पुन्हा एकदा? ऑब्व्हियसली, त्या दिवशी अर्ध्या गोष्टी तर घेताच आल्या नाही मला पैसे नसल्यामुळे. त्या मला सगळ्याच्या सगळ्या विकत घ्यायच्या, तेही उद्याच. ओके? अगं पण शनाया, पैसे नाहीये ते कारण देऊ नकोस मला. जर तुला उद्या तिकडे एकट्याला जायचं असेल तर मला शॉपिंग करायला पैसे देणार आहेस तू. ऑर एल्स मला कोणाला तरी दुसऱ्याला मागावे लागतील रे.